अशा 2 बसेस त्या पूल पडल्यानंतर नदीमध्ये वाहून गेल्या असेल असा प्राथमिक अंदाज आहे। घटनेच्या 15व्या मिनिटाला कलेक्टरांसहित सगळेजण जे तिथे पोहोचले आहेत ते रात्रभर सावित्री नदीच्या काठावरच्या गावांमधल्या लोकांच्या सहकार्याने या वाहून गेलेल्या बसेसचा शोध कार्य सुरू आहे। 2 हेलिकॉप्टर त्या ठिकाणी पोहोचले आहेत। एक हवाई दलाचं हेलिकॉप्टर आणि तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर, ही दोन्ही हेलिकॉप्टर शोध कार्य करतायत। एनडीआरएफच्या 4 टीम निघालेल्या आहेत, त्या यवना पोहोचल्या असतील। म्हणजे मी अर्ध्या तासापूर्वीपर्यंत आपल्या कंट्रोल टॉवर मध्ये होतो, त्यावेळेला अर्ध्या तासाच्या अंतरावर चारी बाजूने एनडीआरएफच्या टीम निघाल्या होत्या। प्रत्येक एनडीआरएफच्या टीम मध्ये 40-40 जण आहेत आणि अद्ययावत बोटी त्यांच्याबरोबर आहेत। या 4 एनडीआरएफच्या टीम आणि 2 हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोध कार्य सुरू आहे। सभागृह सुरू असल्यामुळे केवळ निवेदन करण्यासाठी मी थांबलोय आणि रात्रभर सगळीच टीम कंट्रोल टॉवर मधून सगळं कोऑर्डिनेशन करते आहे आणि निवेदन दोन्ही सभागृहात झाल्यानंतर मी सुद्धा बाय रोड त्या ठिकाणी पोहोचतोय, कारण नॉर्मल हेलिकॉप्टर तिथे उतरण्याची हवामानाची आता स्थिती नाहीये। हा सावित्री नदीवरचा पूल हा 100 वर्षापूर्वी ब्रिटिशकालीन पूल, त्यावेळेच्या टेक्नॉलॉजी प्रमाणे लोड बेरिंग वरचा पूल होता आणि त्यामुळे 2001 सालीच याला पॅरलल ब्रिज तयार झाला। त्या ब्रिजवरून वाहतुकी सुरू झाली। परंतु आता माननीय दादा म्हणाल्याप्रमाणे त्या रोडवर ज्या प्रकारचं ट्रॅफिक आहे त्याच्यातून पूल जर सुस्थितीत असेल तर एक जायला आणि एक यायला चालू राहावा असं झालं। मे महिन्यामध्ये सुद्धा या पुलाचं लेटेस्ट इन्स्पेक्शन झाल्यानंतर हा पूल सुस्थितीमध्येच होता। तो सुस्थितीमध्ये नसताना काही तो पूल चालू ठेवलेला नाही। दुर्घटना घडली आहे, शोधकार्य सुरू आहे आणि सरकार सगळ्या बाजूने सतर्क आहे।